इंदूर हैदराबाद महामार्गामध्ये मुक्ताईनगरमधील शेतकऱ्यांच्या जमिनीचं भूसंपादन झालंय। भूसंपादनात जाणार म्हणून खडसेंनी जमीन घेतली, माझ्याकडे पुरावा आहे असा आरोप गिरीश महाजनांनी केलाय। तर खडसे कुटुंबाकडे 1950च्या आधीपासूनच जवळपास 125 एकर जमीन असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले। महाजनांनी धरणाखालची जमीन घेत 15 कोटी लाटल्याचा खडसेंनी आरोप केलाय। तर आपण पाहतोय खडसे आणि महाजन वाद पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर महाजन आणि खडसेंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केलेले आहेत। या जमिनीवरूनचा हा वाद पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे। महाजनांनी धरणाखालची जमीन घेत 15 कोटी लाटल्याचा हा मोठा आरोप खडसेंनी महाजनांवर केलाय। तर इंदूर हैदराबाद महामार्गामध्ये मुक्ताईनगरच्या जमिनीचं भूसंपादन झालं होतं। संपादनामध्ये ही जमीन जाणार म्हणून खडसेंनी जमीन घेतल्याचा आरोप महाजनांनी केलाय। तो जो रस्ता होतोय त्या ठिकाणी खडसे साहेबांनी आता वर्षभरामध्ये जमिनी घेतलेल्या आहेत रस्ता होतोय म्हणून। मी ह्या मागे सांगितलं, ते म्हणतात माझी वडिलोपार्जित जमीन आहे, मी त्यांना पुरावा देतो त्यांनी जमीन कधी घेतली म्हणून। चॅलेंज नाही, मी पुरावा देतो असं मी म्हणतो। ते म्हणतात की माझी वडिलोपार्जित आहे, याच्याकडे काय होतं, माझ्याकडे एवढं होतं। ठीक आहे, त्यांच्याकडे भरपूर आहे, भरपूर होतं, पण जो रस्ता तर तिथून ते म्हणतात जातोय तिथली जमीन जी आहे ती त्यांनी आता घेतलेली आहे। खडसे कुटुंबियाकडे 1950च्याही आधीपासून जवळपास 125 एकर जमीन होती आणि मी त्यावेळेस फक्त 7 वर्षाचा होतो। आम्ही गिरीश महाजनांसारखे एखाद्या पेन्शनर शिक्षकाचे चिरंजीव नाही, पण गिरीश महाजनांनी धरणाखाली, हे धरण होत आहे म्हणून त्या धरणाखालची जमीन घेतली आणि शासनाकडून पाटबंधारे मंत्री असतानाच्या कालखंडामध्ये जवळपास एका याचे 9.5 कोटी आणि दुसऱ्या याचे 6 कोटी अशा 15 कोटी हडप केली।